जयपूरमधून मोठी बातमी येत आहे की जयपूरमध्ये एलपीजी टँकरचा स्फोट होऊन 9 जण जिवंत जळाले आहेत, तर 40 वाहनांना आग लागलेली आहे. तर 35 जण आगीमध्ये होरपले आहेत. 200 मीटरचा परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी झालेला आहे. शुक्रवारी सकाळी जयपूरमधील अजमेर हायवेवर दिल्ली पब्लिक स्कूल समोर एलपीजी गॅसने भरलेला टँकरमध्ये स्फोट झाल्याची घटना घडलेली आहे. टँकरला ट्रकने धडक दिली. टँकरमधून बाहेर आल्यानंतर गॅस 200 मीटरपर्यंत पसरला आणि अचानक आग लागली. यामुळे संपूर्ण परिसर आगीचा गोळा बनलेला आहे. या टँकरचा स्फोट इतका भीषण होता की हवेत उडणारे पक्षी सुद्धा जळून खाक झाले आहेत. जयपूरमध्ये एलपीजी टँकरच्या स्फोटात 34 प्रवासी असलेल्या स्लीपर बसही जळाली आहे. या 34 प्रवाशांपैकी 20 प्रवासी आगीमध्ये होरपळून गेलेले आहेत. दरम्यान 14 प्रवासी आणि ड्रायव्हर कंडक्टर बेपत्ता आहेत. टँकरच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीच्या ज्वाला इतक्या मोठ्या होत्या की अनेक पक्षीही दगावले आहेत. बस आणि ट्रकसह महामार्गावरील अनेक वाहनांना आग लागलेली दिसत आहे. आगीच्या उकाड्यामुळे दुचाकी स्वाराचे हेल्मेट पकडून चेहऱ्यावर चिकटले आणि त्याचे डोळेही भाजलेले आहेत. अशी भयंकर घटना जयपूरमध्ये घडलेली आहे. खरं तर शुक्रवारी सकाळी दिल्ली पब्लिक स्कूल जवळ एलपीजी टँकर आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झालेला आहे. या टक्करमध्ये 8 जण जिवंत जळालेले आहेत. या अपघातात 35 जण भाजले आहेत. अपघातानंतर सुमारे 6 तास लोकांच्या डोळ्यात जळजळ होत होती. प्रथम अपघात कसा झाला ते आपण जाणून घेऊया. एलपीजीने भरलेला टँकर अजमेरहून जयपूरला येत होता. भ्रानकोटा येथील डीपीएस शाळेसमोर टँकर युटर्न घेत होता. हेच युटर्न घेता घेता जयपूरकडून येणाऱ्या ट्रकने गॅस टँकरला नोझलला धडक दिली. या नोझलमधून सुमारे 800 टन वायू हवेत पसरला आणि 200 मीटरचा परिसर गॅस चेंबर बनला. काही सेकंदानंतर टँकरमध्ये मोठा स्फोट झाला आणि आग जवळच्या वाहनांमध्ये पसरली. उदयपूरहून येणारी बस काही मिनिटातच पूर्णपणे जळून खाक झाली. बेपत्ता झालेल्या प्रवाशांचा शोध सुरू असल्याचे बस मालकाचे म्हणणे आहे. एक सिटी ट्रॅव्हल्सची बस गुरुवारी रात्री 9 वाजता उदयपूरहून निघाली. त्यावेळी बसमध्ये 35 प्रवासी होते. अजमेर येथे एक प्रवासी उतरला होता. ही बस जयपूरला सकाळी 6:30 वाजता पोहोचणार होती, पण पहाटे 5:45 वाजता अपघात झाला. बसमधील प्रवाशांनी सांगितले की अचानक बसला आग लागली. बसच्या मुख्य गेटला हे कुलूप होते, त्यामुळे लोकांना बाहेर येण्यास उशीर झाला आणि अनेकांचा मृत्यू झाला. घटनास्थळी 2 ते 3 किलोमीटर परिसरात रस्त्यावर उभी असलेली सर्व वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यानंतर सुमारे तासभर स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. लोक आपल्या स्वतःच्या बचावासाठी अंगावरचे कपडे काढून पळून गेले. हवेत वेगाने पसरणाऱ्या वायूमुळे हा अपघात भीषण झाला. शेजारी राहणाऱ्या लोकांनी सांगितलं की स्फोट ऐकून ते बाहेर आले तेव्हा लोक इकडे तिकडे धावत होते. बरेच लोक जळणारे कपडे काढण्याचा प्रयत्न करत होते. घटनास्थळी पोहोचलेले कुटुंबीयांनी मोहनलाल यांनी सांगितले की मदतीचा प्रयत्न करत असतानाही अनेक जण गॅसमुळे बेशुद्ध झाले. आग इतकी भीषण होती की आम्ही पाठ फिरवली. घटनास्थळी काय झाले याबाबत काही कळू शकले नाही. या अपघातात माझा भाचा हिरालालही भाजला. त्याचा उपचार सुरू आहे. अपघात स्थळापासून ते 400 मीटरच्या परिसरामध्ये शेकडो पक्षी जळालेले आहेत. रस्त्याच्या कडेला उभी केलेली 25हून अधिक वाहने सुद्धा जळालेली आहेत. त्यामधील काही कुटुंबियाचे म्हणणे आहेत. त्या कुटुंबियाचं म्हणणं ऐकूया ते काय म्हणले आहेत. तर बघूया सोयब काय म्हणतात. तर आमच्या घरी 1 जानेवारीला लग्न आहे. माझा भाऊ उदयपूरहून जयपूरला येत होता. बसला आग लागताच त्याने काही सेकंदातच बसमधून उडी मारली. दुसरीकडे शिल्पा यांचं म्हणणं आहे की आमच्या शेजारी रमेश शर्मा आणि त्यांच्या पत्नी नीर दुचाकीवरून जयपूरला जात होते. वाटेत त्याला उग्र वास येऊ लागला आणि अचानक दुचाकी थांबली. मात्र तरीही त्याचे दोन्ही हात आणि पाय गंभीरपणे भाजले होते. यावेळेस तो आगीच्या भक्ष्यस्थानी आला. रमेशचे हेल्मेट पकडून सगळे त्याच्या चेहऱ्यावर चिकटले होते. एवढा भीषण अपघात झालेला आहे.